मॅडम नमस्कार. नमस्कार सर. आपण कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आपण 29 शेतकरी नागपूर जिल्ह्यावरनं प्रकल्प संचालक आत्मा यांच्या माध्यमातून आपण इथे NIPHM हैदराबाद इथे आपण उपस्थित झालो आहोत आणि आपलं 3 दिवसाचं ही ट्रेनिंग झालेलं आहे. या ट्रेनिंग मध्ये आपण काय काय शिकलो आणि त्या शिक्षणाचा जे काही आपण इथून शिकून जाऊ त्यामध्ये आपल्या घरी जाऊन आपल्या शेतावर बांधावर जाऊन आपण आपल्या BRC मध्ये किंवा आपल्या शेतामध्ये आपण काय त्यावर बदल करणार आहात त्याबद्दल थोडं आपलं मनोगत सांगा. नक्की सर. हैदराबादला ट्रेनिंगला यायचं जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्हाला खरोखर अतिशय आनंद झाला. कारण हे माझं सौभाग्य आहे की मला इथे ट्रेनिंग मध्ये नंबर लागला आहे आणि आत्मा ही संस्था ही आमच्या शेतकऱ्यांवरती आम्हाला एवढी मदत करते, आम्हाला एवढं प्रोत्साहन देते आहे, याचाही मला खूप आनंद झाला. जेव्हा आम्ही इथे आलो तर तेव्हा आम्हाला समजलं की नैसर्गिक शेती करायची म्हणजे कसं करायचं, बांधावरच्या प्रयोगशाळेमध्ये आपण काय काय करू शकतो, स्वतः शेतकरी स्वतःच्या पद्धतीने कशा निविष्ठा तयार करू शकतो याची माहिती आम्हाला इथे मिळाली. आणि इथल्या मेथड अगदी सिंपल होत्या की जो शेतकरी आपल्या बांधावरती आरामात करू शकतो. या जी आम्हाला BRC लॅब जी मिळाली आहे आत्म्याच्या अंतर्गत, त्या अंतर्गत आम्ही आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे फंगस आणि बॅक्टेरिया हे सुद्धा आम्ही तयार करू शकतो. आणि बॅक्टेरियामध्ये जसं ॲझोटोबॅक्टर झालं, ॲझोस्पिरिलियम झालं, त्याच्यानंतर मेटारायझम झालं, ह्या सगळ्या गोष्टी जी आहे हे फक्त नावं आम्ही ऐकले होते, पण आज त्या गोष्टींचा उपयोग कशा पद्धतीने शेतात करायचा हे आम्हाला इथे आल्यावरती समजलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला गिरीश सरांनी ट्रायकोडर्माचं सुंदर आपल्याला समजावून सांगितलं. लावण्या मॅडमनी आपल्याला विविध बॅक्टेरियांची माहिती दिली आहे. त्याच्यानंतर आम्हाला आज स्टिकी ट्रॅप बद्दलही माहिती मिळालेली आहे. त्याच्यानंतर काल दामोदर सर जे होते त्यांनी आपल्याला मायक्रोराजा कसा तयार करायचा याची पण पूर्ण माहिती दिली. तसेच विविध प्रकारचे कल्चर्स कशा पद्धतीने शेतामध्ये वापरायचे आणि त्याचं इनोक्युलेशन कसं करायचं याचं सुद्धा प्रात्यक्षिक आम्हाला काल त्यांनी करून दाखवलं. आणि हे बघताना आणि करताना आम्हाला अतिशय आनंद झाला. आणि आज पण आम्ही विविध प्रकारचे ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र वगैरे दशपर्णी अर्क, त्याच्यानंतर इथे आम्ही जवळपास याचा गांडूळ खताचे बेड पण आम्ही बघितले. त्याच्यात देशी गांडूळ बघितले, विदेशी गांडूळ बघितले आणि ते कसे करायचे, काय करायचं त्याचं प्रॉपर नियोजन आम्हाला सांगण्यात आलं. तसंच ॲझोला युनिट आहे. त्याच्यानंतर आम्ही सॉइल टेस्टिंग लॅबला पण इथे आम्ही भेट दिलेली आहे. इथे आम्हाला विविध प्रकारे सगळ्या लोकांनी छान मार्गदर्शन केलं. आम्ही फक्त इच्छा प्रदर्शित केली आणि आम्हाला इथल्या सगळ्या लोकांनी ते सगळं दाखवलं. आणि आमचे BTM सर रिधोरकर सर पण आमच्यासोबत पूर्णपणे व्यवस्थित आम्हाला सांगण्यात होते. त्याचप्रमाणे आम्ही ब्रह्मय्या सर म्हणून एक आहे इथे शेतकरी, त्यांच्या शेतावर जाऊन एक इनोव्हेटिव्ह शेतकऱ्याला भेटलो जो आज साऊथचा हिरोज झाल्यासारखा आहे आमच्यासाठी शेतकऱ्यांना. त्यांनी अतिशय सुंदर इनोव्हेटिव्ह पद्धतीने ट्रायकोडर्मा लॅब आपली डेव्हलप केलेली आहे. तसंच कल्चर कसं बनवायचं हे सुद्धा त्यांनी स्वतः एस्टॅब्लिश केलेलं आहे. तर आम्हाला त्यांच्याकडनं खूप इन्स्पिरेशन मिळालं की आम्ही पण आमच्या बांधावरती जाऊन अशा प्रकारचे प्रयोग करू शकतो आणि आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच ह्या गोष्टींची मदत होईल. आणि अशाच प्रकारे आम्ही आमच्या शेतावर आता निविष्ठा करून उत्तम प्रकारे नैसर्गिक शेती करू शकतो याचा आम्हाला आता ग्वाही मिळालेली आहे त्या गोष्टींची. धन्यवाद.